महत्त्वाची बातमी अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। अमरावतीमध्ये प्रहारचे दिनेश बुब यांना उमेदवारी अर्ज दाखल ते आज करणार आहेत। तर या रॅलीत मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। दिनेश बुब आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधी आपण बघतोय शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। अमरावतीमधील नेहरू मैदान ते इरविन चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात येत आहे। हे दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य आहेत। प्रहारचे दिनेश बुब उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी ही भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे। शक्ती प्रदर्शन बच्चू कडू यांच्याकडून केलं जात आहे। नेहरू मैदान ते इरविन चौकापर्यंत या भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याआधी एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला राणा दाम्पत्यावर बच्चू कडूंनी आपण टीका केलेली देखील पाहिली होती। पुन्हा पैशावाल्यांना विजयी होऊ देऊ नका असं आवाहन सगळ्या मतदारांना बच्चू कडूंनी केलेलं आहे। बुब यांचे आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत। मोठा उत्साह आहे भाऊ, काय मोठी गर्दी आहे, काय सांग? कार्यकर्त्यांनी स्वतःहून आलेला माप आहे आणि मला वाटते ही याचे 10 पट आम्ही शेवटच्या रॅलीत आम्ही लोक जमा करू। 10 पट मोठा उत्साह दिसतोय। नवनीत राणांविरोधात संपूर्ण लढाई तुम्ही लढताय। मला वाटतं ही लढाई मी लढत नाही, आता जनता लढणार आहे। दिनेश भाऊ आपल्या सोबत आहेत। दिनेश भाऊ काय सांगणार? मोठी गर्दी आहे, काय सांगणार? मी पहिलेच सांगितलं होतं, जन आंदोलन आहे, लोकांच्या हातात गेली निवडणूक जिंकता लोक ठरवतील, लोक जन आंदोलन जन आंदोलन असल्याचं जे आहे ते आमदार बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ते अमरावतीमध्ये झालेली आहे। प्रहारचे उमेदवार आहेत दिनेश बुब यांच्या समर्थनार्थ जी आहे ती प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। नामांकन रॅलीवरून त्याला हजारोच्या संख्येने जे आहे ते नागरिक आलेले आहेत। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। तर हे जन आंदोलन आहे असं दिनेश बुब यांनी म्हटलेलं आहे। लोकांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आज अमरावतीमध्ये दिनेश बुब हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी आपण बघतोय या भव्य अशा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्वतः बच्चू कडू सहभागी झालेले आहेत। आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका असं आवाहन आपण बघतोय बच्चू कडू यांनी सगळ्या मतदारांना केलेलं आहे। झोपू नका, आता झोप उडवायची वेळ आलेली आहे असं देखील बच्चू कडू म्हणाले।